ऑपरेशन शोध अंतर्गत रामदासपेठ चिमुकलीची मनोरुग्णाच्या तावडीतून अवघ्या काही तासात सुटका करून तिला सुखरूप आईच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक आणि दिलासादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बुरापूर जिल्ह्यातील शाहपूर येथील रहिवासी फुलसिंग सोलंकी वय वर्ष 30 हा मनोरुग्ण असून तो अकोला येथील रामदासपेठ परिसरातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता। दरम्यान सोमवार 9 रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास त्यानं हॉस्पिटलमधून 1.5 वर्षाच्या एका चिमुकलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन गेल्याची बाब समोर आली। चिमुकली अचानक गायब झाल्याचं लक्षात येताच तिची आई व नातेवाईकांनी तात्काळ रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी तातडीनं दखल घेत स्वतःच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू केली। एक पथक तात्काळ परिसरात रवाना करण्यात आले तर दुसरे पथक तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढू लागले। दरम्यान काही तासातच अकोट रोड परिसरात फुलसिंग सोलंकी हा चिमुकलीला पायी घेऊन जात असल्याचं पोलिसांना आढळून आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत पोलिसांनी अत्यंत शिताफीनं कारवाई करत चिमुकलीची सुटका केली आणि मनोरुग्णाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले। यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून चिमुकलीला तिच्या आई व नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले। मुलगी सुरक्षित परत मिळाल्यानं कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांचे आभार मानले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात विशेष पथकानं केली। या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल गीतेश कांबळे, सुरेश लांडे, अनिल भातकडे, संदीप वानखडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खंडारे, रोशन पटले आणि नितीन तेलगोटे यांचा समावेश होता। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।